देवाने आजचा दिवस माझ्यासोबत बोलणारं देवाची वचन आहे ना. परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 14 वचन. 14 वचन म्हणतात, मी तुम्हा जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हटलं, मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे केलं तर तुम्ही माझे मित्र आहात म्हटलं. म्हणून परमेश्वराची ना जेव्हा आपण ऐकतो, परमेश्वर स्वतः म्हणतात की आपल्याला तुम्ही माझं मित्र आहात. हालेलुया. म्हणजे आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीने परमेश्वर आपला पिता आहे जन्म दिलेला, आणि परमेश्वर आपल्याला देव आहे, परमेश्वर आपल्याला तारण करणारा परमेश्वर आहे, आणि आपला पाप क्षमा करणारा परमेश्वर आहे, परमेश्वर आपल्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. जसं सर्व विषयामध्ये परमेश्वराविषयी आपण पाहत असतो, परमेश्वर म्हटलं जेव्हा 15 आणि 14 वचन मध्ये पाहत असताना की मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. म्हणजे आपण कोणाचा मित्र झालो? आता परमेश्वराची मित्र झालेला आहे. म्हणजे परमेश्वराची आपण लेकरं झालो, आपण परमेश्वराच्या ना आशीर्वादित व्यक्ती झालो आपण, आणि परमेश्वराची संतान आहे, आणि परमेश्वराची आता मित्र पण आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर सांगितल्याप्रमाणे आपण आता ना परमेश्वराची मित्र. म्हणजे मित्र म्हणलं तर परमेश्वर म्हणत असतात की निर्गम पुस्तक 33 अध्याय 11 वचन जेव्हा पाहत असताना, कोणी आपल्या मित्राची भाषण करावे तसं परमेश्वर मोशाशी समोरासमोर भाषण करे. मोशे चावणीकडे परत येत असे तरी त्याच्या सेवक नूनाचे पुत्र यहोशुआ तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला स्पष्ट की ना, जसं तुम्ही माझं ऐकलं तर आहे ना तुम्ही माझं मित्र आहात म्हटलं. म्हणून त्याप्रमाणे परमेश्वरांनी मोशे बरोबर पण जसं एक मित्र बोलतात ना, तसं परमेश्वर आहे ना मोशे बरोबर नेहमी बोलत होतं. हालेलुया. आणि मित्र जसं बोलत असतं तसं सेम आहे ना परमेश्वर पण मोशे सोबत बोलत असताना मोशे पण आहे ना परमेश्वराची नेहमी ऐकत असे. हालेलुया. म्हणून आपण पण आहे ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे या जगात असलेल्याला सर्व पाप आणि ना पापाचे मार्ग सोडून आहे ना आपण पण परमेश्वरासोबत राहून परमेश्वर म्हटल्याप्रमाणे आपण परमेश्वराची मित्र म्हणून राहून आहे ना परमेश्वराची जेव्हा आपण ऐकत असतो, येशू ख्रिस्त नावामध्ये आपलं जीवन आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. म्हणून देवाची सर्व लेकरांना या जगात सर्व पापाचे मार्ग सोडावं, वाईट मार्ग सोडायला पाहिजे, आणि वाईट मार्गामध्ये जे चालतात त्यांच्यासोबत आहे ना लांब राहून जेव्हा परमेश्वराची ऐकत, आणि परमेश्वर मोशे बरोबर परमेश्वर जसं बोलत असताना मोशे नेहमी परमेश्वराची ऐकत होतं, तसं आज येशू ख्रिस्त नावामध्ये आपण पण परमेश्वराची ऐकलं तर आपलं जीवन मोशे सारखं आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. म्हणून या जगाच्या पापामध्ये न राहता परमेश्वर सांगितल्याप्रमाणे देवाची वचन म्हणतात. दुसरा इतिहास 20 अध्याय आणि 7 वचन आपण पाहू. ए आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवासास आपल्या इस्रायल प्रजेकडून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राम यांच्या वंशास कायमचा दिला आहे ना. म्हणजे देवाची वचन स्पष्ट म्हणतात, अब्रामला पण परमेश्वर काय म्हणलं? अब्राम माझा मित्र आहे. हालेलुया. मग अब्राम माझा मित्र आहे म्हटलं, देवाचे वचन स्पष्ट म्हटल्याप्रमाणे जसं अब्रामाला परमेश्वरांनी आशीर्वादित केलं, तसं आज आपण परमेश्वराचं ऐकत आपण परमेश्वराला शरण जाऊन देवाच्या वचनामध्ये जेव्हा चालत असतो, येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वर म्हटलं की अब्राम माझा मित्र आहे, तसं अब्राम आशीर्वाद प्राप्त केल्याप्रमाणे तुम्ही पण येशू ख्रिस्त नावामध्ये माझं वचन ऐकून तुम्ही पण आशीर्वादित व्हा. हालेलुया.
हालेलुया. म्हणून परमेश्वराने बघा की देवाचं लेकरांना ना आज परमेश्वर म्हणतात, मी अब्रामासारखं तुम्ही पण माझं मित्र आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचनानुसार अब्रामाला आशीर्वादित केल्याप्रमाणे देवांनी आज देवाचं लेकरांना पण आशीर्वादित करत आहे. या जगात आहे ना अनेक लोकांनी ना मित्र अनेक गोष्टी बरोबर करत असतात. काही लोकांना ना काही काही विशेष करून मित्र असतात. पण आपण परमेश्वराचं ऐकून परमेश्वराबरोबर मित्र केलं तर आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आपलं परमेश्वर आपल्याला चांगला मार्गामध्ये चालवत असतात आणि चांगला विचार आपल्याला देत असतात, आपल्याला आशीर्वादित करत असतात आणि आपलं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये एक आशीर्वादाचं जीवनामध्ये परमेश्वराने बदलणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराकडे येणारा प्रत्येक व्यक्ती परमेश्वराचंच ऐकायला पाहिजे. त्यासाठी तर परमेश्वराची वचन आहे ना, दुसरा इतिहास 20 आणि 7 मध्ये परमेश्वर म्हटल्याप्रमाणे, हे आमचे देवा, तू या देशाच्या रहिवासास आपल्या इस्रायल प्रजेकडून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राम यांच्या वंशाचा कायमचा दिला. हालेलुया. म्हणजे तुझा मित्र अब्राम. अब्राम कोण होतं? परमेश्वराची मित्र होतं. हालेलुया. आज आपण सर्वजण येशू ख्रिस्त नावामध्ये अब्रामाची वंश असताना ना परमेश्वर सांगितल्याप्रमाणे आपण पण परमेश्वर म्हणतात की तुम्ही माझं मित्र आहात. हालेलुया. म्हणून परमेश्वराने योहान शुभवर्तमान 15 आणि 14 मध्ये म्हटलं, मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. म्हणजे मी जे काही मी सांगतो, अब्राम मी सांगितलेलं सर्व केलं, मोशे मी सांगितलेलं सर्व केलं, आज तुम्ही पण आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही मी जे काही सांगतो ते तुम्ही करत राहिलं तर तुम्ही माझं मित्र आहा म्हटलं. हालेलुया. देवाचं मित्र होणं किती कठीण असतात ना. जगात आहे ना मित्र होत असतात, पण परमेश्वर म्हणतात की तुम्ही जेव्हा माझं ना वचन ऐकलं आणि माझं शब्द तुम्ही ऐकलं, त्या वचनानुसार तुम्ही चालत राहिलं तर तुम्ही माझं मित्र आहात. हालेलुया. तुम्ही माझं मित्र आहात. म्हणून परमेश्वर म्हटलं, यशाया पुस्तक 41 अध्याय आणि 8 वचन मध्ये पाहत असताना, माझा सेवक इस्रायल, माझा निवडलेला याकोब, माझा मित्र अब्राम यांच्या संतान. हालेलुया. म्हणजे अब्रामाला काय म्हटलं? माझा मित्र अब्राम यांच्या संतान. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात आपल्याला सर्वांना, अब्राम आहे ना परमेश्वराची मित्र होतं, म्हणून अब्रामाला ना परमेश्वर जे काही सांगितलं ते अब्राम ते सर्व करत होतं. जसं अब्रामाने ना आणि जसं मोशेने परमेश्वराची ऐकलं, आज आपण पण येशू ख्रिस्त नावामध्ये ना परमेश्वराचंच आपण ऐकणारा देवाचा लेकर पाहिजे. हालेलुया. आपण देवाचं ऐकायला पाहिजे. आपण देवाचं न ऐकता आपल्या जीवनात आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करत, कोणी तर आपल्याला कोणी तर सांगितलं म्हणून ते सर्व करत राहिलं तर आपलं जीवन आहे ना नष्ट होत असतात. अनेक वेळा सर्वांना ना आपल्या जीवनाविषयी माहिती नसतं सर्व, आणि सर्वांना पण मार्ग ना माहीत नाही. पण परमेश्वराला ना प्रारंभापासून शेवटपर्यंत आपल्या जीवनात काय घडणार ते सर्व माहीत असतं. आपण जसं मार्गात चाललो ते सर्व परमेश्वराला माहीत आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, मी प्रारंभ आणि शेवट आहे. मी तुझ्या जीवनात जे जे ना पाहिजे आशीर्वाद, ते आशीर्वाद त्या त्या समयानुसार मी तुला देणारा परमेश्वर असल्यामुळे माझा मित्र मोशे, माझा मित्र अब्राम माझं जसं ऐकलं, आज तुम्ही पण माझं ऐकलं तर अब्रामासारखं मोशेसारखं तुम्ही पण येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने भूतलावर असताना ना त्यांनी 12 शिष्यांना त्यांनी सांगत होतं आणि सर्वांना पण सांगत होतं की तुम्ही माझं ऐका,
तुम्ही जेव्हा माझं ऐकलं तर तुम्ही माझं मित्र होणार आहे. म्हणून 12 शिष्याने ना परमेश्वराचं नेहमी ऐकत होतं. म्हणून त्यांना ना येशू ख्रिस्त नावामध्ये येशू ख्रिस्ताच्या उजव्या बाजूला बसण्याचे स्थान स्वर्गात मिळालेलं आहे. हालेलुया. त्याने उंच स्थानापर्यंत नेलं परमेश्वरांनी. आपण पाहत असतो शिष्य लोकांनी 12 शिष्य लोकांना ना एक साधारण होतं, त्यांनी गरीब होतं, मासे पकडणारं व्यक्ती होतं. ते लोक ते मासे पकडत होतं त्यांनी. पण परमेश्वर म्हणलं की ना तुम्ही माझं ऐकलं तर आहे ना एक दिवस माझ्या उजवीकडे तुम्ही बसणारा. हालेलुया. म्हणजे परमेश्वराच्या बाजूला सिंहासनावर बसण्याचे स्थान दिलं म्हणलं तर त्यांना येशू ख्रिस्तानी त्या लोकांनी ना परमेश्वराचं ऐकलं. आज आपण पण परमेश्वराचं ऐकत राहिलं आणि परमेश्वर सांगितल्याप्रमाणे करत राहिलं तर मला पण येशू ख्रिस्त नावामध्ये एक उंच स्थान देणार परमेश्वराने. हालेलुया. एक उंच स्थानामध्ये तुम्हाला नेणार आहे. तुम्हाला कधी पण आहे ना परमेश्वराने ना म्हणत असतात की परमेश्वराने की ना येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुम्हाला उंच स्थानापर्यंत नेणारा परमेश्वर आहे आणि तुम्ही कधीही पजित होणार नाही. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतात की त्याच्यावर विश्वास ठेवतो कोणी पण पजित होणार नाही. परमेश्वरांनी आपल्याला कधीही पजित होणं एवढं परमेश्वरांनी आपल्याला सांगणार नाही. पण परमेश्वर म्हणतात मी तुला येशू ख्रिस्त नावामध्ये उंच स्थानापर्यंत नेणार. माझं ऐका म्हणलं परमेश्वराने. मोशे ऐकत होतं परमेश्वरासमोर उभारून आहे ना. परमेश्वर जसं बोललं तसं मोशे नेहमी ऐकत होतं. परमेश्वर बोललेलं सर्व कार्य मोशे करत होतं. अब्राम पण परमेश्वरासमोर उभारून अब्रामाला परमेश्वराने जसं सांगितलं त्याप्रमाणे अब्राम आहे ना करत गेलं. म्हणून त्यांना 100व्या वर्षी त्यांना संतान प्राप्त झालं. सारा 90 वर्ष असताना आणि अब्राम 100 वर्ष असताना ना त्यांना संतान दिलं आणि त्यांनी म्हणतात की तू अनेक मुलांचं तू पिता होणार म्हणलं त्यांनी. हालेलुया. म्हणजे तुझं संतान आकाशातच बघा तुम्ही किंवा समुद्रात वाळूत बघा की ते मोजू शकत नाही तसं तुझं संतान राहणार आहे. हालेलुया. तोपर्यंत त्याला संतानच नव्हतं अब्रामाला. पण परमेश्वर काय केलं त्यांना संतान देतो. म्हणजे त्यांनी ऐकलं म्हणून एवढं आशीर्वादित झालं. आज आपण कोणाचं ऐकावं या जगात? आपण कोणाचं ऐकण्यासाठी प्रयत्न करावं? परमेश्वराची. हालेलुया. जेव्हा परमेश्वराचे ऐकतो तेव्हा आपल्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होतात. म्हणून परमेश्वर सांगितल्याप्रमाणे योहान शुभवर्तमान 15:15 पाहू आपण. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतोय दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पितापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळविले. बघा, म्हणजे परमेश्वर आपल्याला दास म्हटलं का त्याने? नाही. म्हणजे धनी काय करतं दासाला काय पण कळत नाही. पण आतापासून तुम्ही माझा दास नाही, तुम्ही माझं मित्र आहे. परमेश्वरांनी जे जे मनुष्याच्या जीवनामध्ये, देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये जे जे आशीर्वादाविषयी त्यांनी ना एक छान विचार केलेला आहे, ते परमेश्वरांनी देवाच्या सर्व लेकरांना सांगून तुम्हाला मी आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून या जगात आहे ना अनेक लोकांचे ऐकून जीवन नाश करून घेण्यापेक्षा परमेश्वराचं ऐकून येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित व्हायला पाहिजे. हालेलुया. अनेक लोकांनी ना अनेक प्रकारचे सांगत असतात, ते सर्व ऐकत ऐकत शेवटला ना स्वतःचं जीवन नष्ट करून घेण्यापेक्षा परमेश्वराचं जेव्हा तुम्ही ऐकतात तेव्हा परमेश्वर तुम्हाला येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार. म्हणून याकोबाचे पत्र 2:23 मध्ये अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले आणि त्याला देवाचं मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. हालेलुया. म्हणून अब्राम देवावर विश्वास ठेवला म्हणून त्याला मित्र म्हटलं. अब्राम कोणावर विश्वास ठेवला? परमेश्वरावर.
म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला इथं अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमत्व असं मोजण्यात आले आणि त्याला देवाचे मित्र म्हणण्यात आलं म्हणलं. म्हणजे अब्राम कोणावर विश्वास होता? देवावर. आपण अनेक लोकांवर विश्वास ठेवतो पण आपला परमेश्वरावरच विश्वास राहणार नाही. पण परमेश्वर म्हणतात, देवाचे वचन सांगतात कोणावर विश्वास? परमेश्वर. कोणी सांगितलं त्यांच्यावर नाही, परमेश्वरावर जे कोणी विश्वास ठेवतात त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आलेलं आहे आणि अब्रामाला देवाचं मित्र म्हणण्यात आलं. तसं परमेश्वर म्हटलं तुम्ही देवावर विश्वास ठेवलं तर तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद. देवाचं ऐकायला पाहिजे. कोणाचं? देवाचं ऐकायला पाहिजे जीवनात. ज्या व्यक्तीने देवाचं ऐकणार आहे त्याचे जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद. सर्व जणांचं आपण ऐकत असतो पण ऐकायला पाहिजे शेवट देवाचं. सर्वांचं आपण ऐकतो, सर्वांचं ऐकतो पण एकाच ऐकत नाही आपण. कोणाचं? देवाचं. पण सर्वांचं ऐका न ऐका पण देवाचं नेहमी ऐकायला पाहिजे. जेव्हा देवाचं ऐकतो तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण आहे ना कोणाचं ऐकायला पाहिजे? कोणाचं? परमेश्वराचंच ऐकायला पाहिजे. ख्रिस्त माझ्यामध्ये, मी ख्रिस्तामध्ये. हालेलुया. तुम्ही डोळे बंद करा, प्रार्थना करा. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, तू सांगितलेल्या वचनाप्रमाणे मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा करतो, गौरव करतो बाप्पा. जसं अब्राम ऐकलं, आज बाप्पा तुझं सर्व लेकरं तुझं वचन ऐकून त्या वचनाप्रमाणे जेव्हा चालत असतात तेव्हा बाप्पा तुझ्या लेकरांचे जीवन आशीर्वादित होणार आहे. त्या वचनानुसार आशीर्वादित कर आणि बाप्पा जेवढं लोकांना बाप्पा या वचन आज आशीर्वादामध्ये बदल केलेला आहे त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. सर्वांना आरोग्य दे बाप्पा. कुटुंबात शांती समाधान राहण्यासाठी सहाय्य, जीवनात शांती समाधान राहण्यासाठी सहाय्य कर आणि प्रेम राहण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून महिमाने गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.